वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा सांगली यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांना एक निवेदन देण्यात आलं। यामध्ये इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्र या पुस्तकामध्ये संविधानाची जी उद्देशिका आहे त्यामधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द काढून टाकण्याचं काम या मनुवादींनी केलेलं आहे। त्याच्या निषेधात आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। तसेच 9वीच्या पाठ्यपुस्तकातील सामाजिक शास्त्र या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 यामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा उल्लेख त्यामध्ये केल्याचं आढळून आलेलं आहे। याबाबत काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुद्धा या सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे आणि या घटनेचा तीव्र निषेधसुद्धा केलेला आहे। त्यामुळे आम्ही आज प्रमुख मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत NCERT यांना करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत आमच्या की 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या 2 शब्दाचा उल्लेख भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये पुनश्च करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रस्तावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे समजलं पाहिजे यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतसुद्धा निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये विविध धर्माचे विद्यार्थी शिकत असतात। त्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, ईसाई असतील, अनेक प्रकारचे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना फक्त एकाच धर्माचा पगडा का हा आमचा मूलभूत प्रश्न त्यांच्यावर विचारण्यात आलेला आहे। तर शाळेमध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी या 2 विचारांवर आधारित आणि भारतीय संविधानाने घालून दिलेल्या नियमानुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये हे प्रश्न अंतर्भूत करण्यात यावे असे निवेदन आम्ही NCERTला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेलं आहे। आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन युनियन, त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। तर सरकारने यावरती जास्तीत जास्तपणे विचार करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या घटनेतील शब्दांचा उल्लेख करावा असं आम्ही निवेदन